शेतकरी बंधूंनो नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद. नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक 10. जैविक खते आणि कीटकनाशके यांचे शेतीमधील महत्त्व आणि नेचर केअरची असा विषय आपण गेल्या 2 भागामध्ये बोलतोय. मी जयदेव जयंत बर्वे, कार्यकारी संचालक नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड बिटा. मागचे 2 भाग जे आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जैविक खतं आणि जैविक कीटकनाशकं या 2 गोष्टींवरती आपण प्रामुख्याने चर्चा केली आणि नेचर केअरची उत्पादनं आपण समजून घेतली. आजचा जो भाग आहे यामध्ये अजून 2 उत्पादनांचा आपण विचार करणार आहोत आणि ती उत्पादनं कशावरती आहेत याबद्दल मी थोडंसं आपल्याशी विस्तृतपणे बोलणार आहे. जसं मगाशी म्हणालो की जैविक कीड नियंत्रण याबद्दल आपण बोलतो आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो आणि बदलत्या पीक पद्धतीनुसार, बदलत्या पीक परिस्थितीनुसार आणि हवामान ह्या अनेक गोष्टींमुळं रोग आणि किडींचे प्रादुर्भाव वेगळे होतात, त्याचे पॅटर्न पण बदलत चाललेत, हे पण आपण नक्कीच अनुभवतो आहोत. शेतकरी बंधूंना कीटकनाशकांवरती प्रचंड खर्च करावा लागतो आणि असं असून सुद्धा कित्येक रोग असे आहेत किंवा किडी अशा आहेत की ज्याच्यावरती आपण आजतागायत नियंत्रण मिळवू शकलेलो नाही. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. एकच एक कीटकनाशक जर आपण पुन्हा पुन्हा फवारलं तर त्या विशिष्ट कीटकनाशकाविरुद्ध ती कीड एक प्रकारची रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो प्रतिकारशक्ती ही तयार करते आणि त्यामुळं तेच कीटकनाशक पुन्हा जरी आपण फवारलं तरी त्याचा फारसा फायदा आपल्याला होताना दिसत नाही आणि म्हणून आपल्याला पीक पद्धतीबरोबरच कीटकनाशकं त्यांचं नियंत्रण किडीमध्ये कसं करायचं, तर ती रासायनिक असतील, जैविक असतील, या सर्वावरतीच प्रामुख्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात एक कीड धुमाकूळ घालते आणि ती म्हणजे हुमणी. आपल्याला माहिती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये हुमणींनी ऊस या पिकामधलं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः याचा प्रादुर्भाव आपण बघितलेला आहे आणि ही हुमणी हा एक अत्यंत नुकसान करणारी कीड म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आहोत. हुमणीला आपण उन्नी म्हणतो, रोठा म्हणतात कोकणामध्ये, उकरी म्हणतात, गांढर म्हणतात, खतातील आळी, जून भुंगेरे, क्रॉप चाफर्स असे अनेक नावांनी कीड ही ओळखली जाते. त्यामध्ये 2 प्रकारच्या हुमणी आपण सातत्याने पाहत असतो. एक शेणखतामध्ये आढळणारी हुमणी आणि दुसरी जी हुमणी असते ती आपल्या पिकावरती म्हणजे पिकाचं नुकसान करणारी हुमणी. फक्त कीटकनाशक हा एकमेव पर्याय असा जर आपण वापरला तर या किडीचं नियंत्रण करणं हे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण हा एकमेव सोपा उपाय या किडीच्या नियंत्रणासाठी वापरात आणावा लागतो. आपल्याला माहिती आहे ऊसासारखं जर पीक असेल तर साधारण 50% पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि कित्येक शेतकऱ्यांना या हुमणींनी खूप त्रास दिलेला आहे आणि या हुमणीवरती आपल्याला नीट पर्याय शोधण्याची गरज आहे आणि मग त्याचे काय जे पर्याय आहेत, त्याच्या पद्धती कशा आहेत याच्याबद्दल आपण आज बोलतो आहोत. मुळामध्ये काय आहे, तर या हुमणीची जी सुरुवात होते म्हणजे आपण जसं म्हणतो की ती एखाद्या वनस्पतीवरती त्याचे भुंगेरे वाढतात. मग आपल्याला माहिती आहे आपण शेताच्या आजूबाजूने आपल्याकडे बाभूळ असते, कडुनिंब असतो. तर हे जे प्रौढ भुंगेरे आहेत ते कडुनिंब, बाभूळ, बोर, पिंपळ, गुलमोहर, शेवगा, पळस, चिंच ही जी आपल्या शेतामधली जी झाडं आहेत मोठी याच्यावरती ते उपजीविका करत असतात. त्याची जी अळी असते, पुढची जी त्याची एक अवस्था आहे ती सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, सूर्यफूल असेल, मूग असेल, मिरची, बटाटासारखी पिकं असतील, चवळी असेल, कांदा, हळद, अगदी आलं, भाजीपाला इत्यादी पिकांची मुळं कुरतडून त्यावरती अळी उपजीविका करत असते. नुकसानीचं स्वरूप आपल्याला निश्चितपणे समजून घेण्याची गरज आहे. हुमणी ही भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि मी जसं मगाशी म्हणालो की 50% पर्यंत नुकसान झालेलं शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे. हुमणीच्या अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कच्चे शेण किंवा सेंद्रिय पदार्थ जे जमिनीमध्ये दिलेले असतात आपण, त्यावरती ही अळी सुरुवातीला जगते आणि त्यानंतर त्या पिकाची कोवळी मुळं ती कुरतडायला सुरुवात करते. ती कोवळी मुळं ती खाते आणि नंतर तुमच्या असं लक्षात येतं, की शेंड्याकडून पीक पिवळसर झालंय आणि नंतर पीक वाळत आलंय आणि प्रचंड प्रमाणात शेतकरी बंधूंचं नुकसान झालंय, हे आपल्याला अनुभवायला मिळतं. ऊसासारख्या पिकात मुळं नष्ट झाल्यामुळं रोप असेल, ऊसाचं लागणीचं रोप किंवा परिपक्व अवस्थेतील ऊस असेल, तो शेंड्याकडनं खाली वाळत आलेला आपल्याला आढळतो आणि त्याच्यानंतर तो पडतो. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची मोठी खूण आहे. तर हुमणी आपल्या जमिनीत झाली का नाही, हे प्रामुख्यानं या पद्धतीनं आपण नुकसानीच्या स्वरूपावरून ओळखू शकतो. आता थोडंसं हुमणीचा जीवनक्रम याकडे आपण जाऊया. हुमणी किडीचं अंडी, अळी, कोश, भुंगेरे या 4 अवस्था ती एका वर्षात पूर्ण करते. अशा पद्धतीचा जीवनक्रम आहे आणि म्हणून तुम्हाला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अंडी, त्यानंतर पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, मग कोश म्हणजे अंडी, अळी, अळीच्या 3 अवस्था, मग कोशामध्ये आणि मग पुन्हा ती भुंगेऱ्यामध्ये
तो प्रौढ भुंगेर आणि मग तो आसपासच्या वनस्पतींवरती तो उपजीविका करतो. अशी एका वर्षामध्ये हुमणी आपला जीवनक्रम पूर्ण करते. अंडी घालण्याचा साधारण कालावधी पावसाळा सुरू होता म्हणजे जूनच्या सुरुवातीस किंवा मध्यास असं आपण समजायला हरकत नाही. एक मादी साधारण 10 सेंटीमीटर खोलीवर साधारण 60 सरासरी अंडी घालते. अंड्यातून 10 ते 15 दिवसात अळी निर्माण होते. प्रथम अंड मटकीच्या आकाराचं किंवा ज्वारीच्या आकाराचा जो दाणा असतो तसं लांबट गोल स्वरूपाचं असतं आणि त्याचा रंग असतो तो पांढरा असतो, दुधासारखा असतो. त्यानंतर ते तांबूस आणि गोलाकार होतं आणि मग त्याच्यातून जी जन्माला येते त्या अंड्यातून ती पहिली अवस्था म्हणजे ती अंडी त्याच्यातून अळीची निर्मिती सुरुवातीच्या काळामध्ये होते. आणि म्हणून शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की जूनच्या सुरुवातीला पाऊस पडण्याच्या दरम्यान आपल्या पिकाकडे जास्त लक्ष असण्याची गरज आहे. कारण त्या अवस्थेतच अंडी घालण्याचा कालावधी सुरू होतो आणि तिथून खऱ्या अर्थाने त्याची लाईफ सायकल सुरू होते. म्हणून तो काळ हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आता जी अळी निर्माण झाली त्याच्या या 3 अवस्था मगाशी आपण चित्रात बघितल्या त्याच पद्धतीने इथे दाखवलेल्या आहेत. तर अंड्यातून बाहेर आलेली पांढऱ्या रंगाची अळी, ती अळी 3 अवस्थातून ती रूपांतरित करत जाते. मग प्रथम अवस्था 25 ते 30 दिवस असते, दुसरी 30 ते 45 आणि पुन्हा 140 ते 145 दिवस. मग पूर्ण वाढलेली जी अळी असते ती मुळावरती पूर्ण वाढ स्वतःची करून घेते. अळी जी असते ती पांढरट, पिवळी आणि इंग्रजी सी आकार जसा असतो त्या पद्धतीने इथे तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये. आणि साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या महिन्यात त्या जमिनीमध्ये 98-100 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंत जमिनीत खोलवर जाऊन त्या तिथे त्या अवस्थेत राहतात. आणि म्हणून या पद्धतीनं दुसरी जी अवस्था आहे ज्याला आपण अळी म्हणतो ही समजून घेण्याची फार आवश्यकता आहे. त्यानंतर जो होतो तो कोशावस्था साधारण 20 ते 40 दिवसांची असते. शेतामध्ये कोशावस्था प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च मध्ये ही स्वतः अळी ते कोश याच्यामध्ये हा कालावधी जो आहे तो ऑगस्ट मार्च मध्ये ती स्वतः करते. आणि मातीचा जो एक टणक भाग आहे तो ती स्वतःभोवती आवरण म्हणून घेते. ती अवस्था त्याच्या स्वसंरक्षणार्थ असं ते टणक आवरण त्यांनी तयार केलेलं असतं. त्यानंतर पुन्हा भुंग्याची सुप्त अवस्था म्हणजे कोशावस्थेतून बाहेर पडलेला जो भुंगेर आहे तो पाऊस पडेपर्यंत 4 ते 5 महिने तसाच जमिनीत काहीही न खाता डॉर्मंट ज्याला आपण म्हणतो सुप्त अवस्थेत तसाच पडून राहतो. नोव्हेंबर महिन्यापासून भुंगेरे जमिनीत तयार होण्यास सुरुवात होते. भुंगेरे पहिला पाऊस पडल्यानंतर जसं मगाशी आपण म्हणलं की जून ही त्याची सुरुवातीची स्थिती आहे आणि तिथे जमिनीमध्ये ते पडलेले जे भुंगेरे असतात ते मे जून मध्ये बाहेर पडतात. जमिनीतून बाहेर आल्यानंतर लगेच नर आणि मादी यांचं मिलन होतं. मिलन होता क्षणी नर हा मृत्यू पावतो आणि मग मादी साधारण पुढे 100 ते 109 दिवस पर्यंत त्या मादी जगतात. हे जे सगळं कार्यकाळ जो आहे याच्यामध्ये कडुनिंब, बोर, बाभूळ याची पानं हे भुंगेरे खात असतात. भुंगेरे सूर्योदयापूर्वी साधारण 4, 4:30, 5 किंवा अगदी 5 ते 6 या दरम्यान ते जमिनीमध्ये जातात. रात्रभर भुंगेरे बाहेर असतात आणि मिलनानंतर जसं मी सांगितलं तसा नर मरून जातो, मादी पुढे जगते आणि ती पुढे जाऊन जमिनीमध्ये 60 अंडी घालते सरासरी. हे आपण मगाशी बघितलं. आता याच्या नियंत्रणासाठी नक्की करायचं काय काय आपल्याला? हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय आपल्याला करून चालणार नाहीये. म्हणजे त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन याची प्रणाली आपल्याला वापरावी लागणार आहे. हुमणी किडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था या जमिनीत आहेत. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सूर्यास्तानंतर मिलन जो काळ आहे किंवा बाभळीच्या झाडावरती किंवा कडुलिंबाच्या झाडावरती खायला जमा होणारे भुंगेरे, एवढीच जर अवस्था त्याची जर सोडली मिलनाची आणि पानं खाण्याची भुंगेऱ्यांची अवस्था, तर उरलेल्या 3 अवस्था आहेत या मातीमध्ये होतात. आणि म्हणून प्रथम भुंगेरे हे आपण लक्ष जर केले आणि मिलनावस्थेपूर्वी जर भुंगेरे आपण पकडू शकलो किंवा ते संपवू शकलो तर मिलन झालं नाही तर प्रामुख्यानं पुढे जाऊन ती मादी जे स्वतः अंडी घालते 60 अंड्यापर्यंत तो कालावधी आपण थांबवू शकतो. ते मिलन जर आपण थांबवू शकलो, भुंगेरे गोळा करू शकलो तर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपण या किडीला आळा घालू शकतो, नियंत्रण करू शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन जेव्हा आपण म्हणतो, जसं एकात्मिक खत व्यवस्थापनात आपण वारंवार बोलतो की रासायनिक, त्यानंतर जैविक आणि सेंद्रिय, तसं एकात्मिक कीड नियंत्रणाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा आपण विचार करूया. एक भौतिक नियंत्रण, एक जैविक नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण. आता रासायनिक नियंत्रण यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत, अनेक कीटकनाशकं आहेत, अनेक कीटकनाशकं लोकांनी वापरून बघितलेली आहेत. पण जसं मगाशी मी आपल्याशी बोलतोय की एका लिमिट नंतर सातत्याने तेच कीटकनाशक जर आपण वापरलं किंवा अळी जी आहे हुमणीची जी अवस्था आहे ती स्वतःभोवती तिने जर एकदा आवरण फॉर्म केलं, क्युटिकल ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर यांचा फारसा प्रादुर्भाव किंवा कीटकनाशकांचा फारसा त्याच्यावरती नियंत्रणासाठी उपाय होत नाही. आणि म्हणून एक प्रणाली आपल्याला वापरून चालणार नाही, आपल्याला 3ही गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल.
म्हणजे भौतिक नियंत्रण, जैविक नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण या तिन्ही अवस्था किंवा या तिन्ही गोष्टी जर आपण वापरल्या तरच हुमणी ही कीड आपण नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. आता भौतिक नियंत्रणामध्ये काय येते तर प्रामुख्यानं कोणतंही पीक आपण लावण्यापूर्वी आपण त्या जमिनीची करणारी उत्तम मशागत, ऊस लागवायचा असेल किंवा ऊस असेल किंवा कोणतंही पीक लागवडीखाली आणायचं असेल तर ऊस लागवडी अगोदर आपण एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा पूर्व हंगामी जेव्हा आपण ऊस सोयाबीन नंतर लावतो तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण या जमिनीची मशागत करायला पाहिजे. 2-3 वेळा उभी आडवी खोल नांगरट करावी. आणि त्यावेळी तुम्ही असं हे चित्र जे इथं दाखवलंय की मागे बगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतात तर हे बगळे काय करतात तर या जमिनीतली कीड खाण्याचं काम करतात. त्यातल्या अळ्या, त्यातली अंडी याच्यावरती ते स्वतःची उपजीविका करतात. भक्ष असेल तर भक्षक निसर्गात निर्माण होतो म्हणण्यापेक्षा तो तिथं आहेच. जिथं भक्ष आहे तिथं भक्षक येतो. आणि जीवो जीवस्य जीवनम या दोन गोष्टींचा आम्ही वारंवार पुनरुच्चार करतोय. तर या दोन गोष्टींकडे लक्ष देण्याकरता नांगरणी, ज्याला आपण भौतिक नियंत्रणाचा एक मार्ग म्हणतो, तो आपण करायला पाहिजे. नांगरणी केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये जर मोठी ढेकळं असतील तर ती ढेकळं आपल्याला डिस्क हॉरो ज्याला म्हणतो आपण, तव्याचा जो आपण कोळं म्हणतो किंवा रोटावेटर याने ती फोडून मोकळी करायला पाहिजेत. कारण जेवढं ढेकूळ मोठं त्या ढेकळामध्ये या हुमणी किडीच्या काही अवस्था, उदाहरणार्थ अंडी असेल, अळी असेल, कोश असेल, हे राहण्याची शक्यता असते. आणि त्या परिस्थितीमध्ये ती तशीच राहिली तर ती पुन्हा या आपल्या पीक पद्धतीमध्ये अडथळा आणते, ती पुन्हा बाहेर पडून आपल्याला त्रास देते. म्हणून जर आपण संपूर्ण ढेकळं जर संपवली, माती भुसभुशीत केली, मऊ केली तर भौतिक नियंत्रणामध्ये आपण निश्चितपणे त्या किडीला आळा घालू शकतो. तिसरा त्यातला प्रकार सांगायचा आहे तो म्हणजे पिकाची फेरपालट असेल. ऊसाच्या तोडणीनंतर जर आपण ज्या क्षेत्रामध्ये हुमणीने जास्त त्रास दिलाय, नुकसान आपलं केलेलं आहे, तो प्रादुर्भावग्रस्त जो शेत आहे त्या शेतामध्ये दुसरा लगेच खोडवा कृपया कोणी घेऊ नये. त्या ठिकाणी सूर्यफुलाचे पीक घ्यावे. सूर्यफूल काढणीनंतर शेताची 2-3 वेळा नांगरट करावी आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढलं पीक घ्यावं. सापळा पिकामध्ये प्रामुख्याने ताग आणि भुईमूग ही 2 पिकं अशी आहेत की जी हुमणीग्रस्त शेतामध्ये सापळा पीक म्हणून आपण वापरू शकतो, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो. ऊसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी जर आपण भुईमूग अथवा ताग लावला तर तिथं तुमच्या असं लक्षात येईल की ते पीक जे आहे भुईमुगाचं असेल किंवा तागाचं असेल तर ते कोमळतंय, शेंड्याकडनं वाढतंय. तर तुमच्या लगेच असं लक्षात येईल की त्या पर्टिक्युलर क्रॉपच्या खाली मुळाशी हुमणी मिळेल तुम्हाला. मग तो भुईमुग असेल, तो ताग असेल, ती जी काही तुम्ही थोडी बहुत ट्रॅप क्रॉप म्हणून लावलेली जी पिकं आहेत ती जर तुम्ही उपटली तर तुम्हाला हुमणी तिथे सापडते. ती चक्क अळी वेचावी आणि ती नष्ट करावी, जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीत, भौतिक पद्धतीमध्ये सापळा पिकाचा वापर करून हुमणी नष्ट करता येऊ शकते. शेतात कोणतीही मशागतीचे काम चालू असेल, उभी आडवी नांगरट असेल, मगाशी आपण सांगितलं तर बगळे कंट्रोल करतील. खुरपणी चालू असेल तरी खुरपणी दरम्यान तुम्हाला अशा पद्धतीच्या जर काही अळ्या सापडल्या तर त्या अळ्या जमिनीतनं वेचून घेणे, त्या टबमध्ये ठेवणे आणि त्या नायनाट त्यांचा करणे, त्या संपवणे, हा एक त्यातला, वेचून अळी संपवणं हा एक भौतिक पद्धतीमधला एक प्रकार आपण निश्चितपणे करू शकतो. आता जसं मगाशी मी म्हणालो की पहिली सुरुवात जी होते ती भुंगेऱ्यापासून होते. आपण मगाशी जसं म्हणालो की मार्चपर्यंत तो भुंगेरा तसाच जमिनीत पडून राहतो, तो पुन्हा बाहेर येतो आणि जूनच्या तोंडावरती तो त्या मादीशी मिलन करतो. तर हा जो भुंगेरा जो आहे, जो नर आहे, तोच जर आपण गोळा केला तर आपल्याला त्याचा नक्की जास्त फायदा होऊ शकतो. आता भुंगेरा चक्क गोळा करून त्याचं नियंत्रण करावं लागतं. वळवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतनं बाहेर पडले की ते कडुनिंबाच्या झाडावरती जमतात. आपल्या आसपासची कडुनिंबाची झाडं, बाभळीची झाडं ही कोणती आहेत ती शोधा आणि चक्क तिथे आपण ते वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून संपवू शकतो. भुंगेरांना आमंत्रित करण्याकरता लाईट ट्रॅपचा आपण वापर करावा, म्हणजे प्रकाश सापळे, जेणेकरून भुंगेरे तिकडे आकृष्ट होतील, तिकडे जमा होतील आणि त्यांना आपण चक्क वेचून रॉकेलच्या पाण्यात टाकून आपण संपवू शकतो. या पद्धतीनं इथं जे खाली पिवळा तुम्हाला कार्ड दाखवलेला आहे तो आपण पिवळा, येलो आपण ज्याला म्हणतो स्टिकी ट्रॅप, तो ट्रॅप ऍक्च्युली आहे. पण भुंगेऱ्यासाठी हे ट्रॅपचं ऍक्च्युली आपण दाखवलं की ट्रॅप तुम्हाला कळावा, पण प्रकाश सापळ्यांचा जास्ती करून या भुंगेऱ्यांसाठी उपयोग होतो. या पिवळ्या ट्रॅपचा याच्यामध्ये उपयोग होत नाही, पण तो ट्रॅप कळावा म्हणून हे मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जैविक नियंत्रणामध्ये काय तर जीवो जीवस्य जीवनम, जसं मगाशी मी म्हणालो, एक जीव दुसऱ्या सजीवावरतीच जगतो. अशा पद्धतीमध्ये जैविक कीड नियंत्रण, ज्याच्यामध्ये मग बिवेरिया बॅसियाना असेल, मेटारायझियम अॅनिसोपली असेल, व्हर्टिसिलियम लेकॅनी असेल, या मित्र बुरशींचा आपण निश्चितपणे वापर करू शकता, जेणेकरून ही बुरशी त्या हुमणीच्या अळीवरती वाढते. ती त्याच्यामध्ये स्वतःचं अन्न जे लागणार आहे ते ती शोषून घेते आणि त्या हुमणी ती काळी पडून मरते, हे आपण बघितलेलं आहे. जीवाणूमध्ये काय तर बॅसिलिस पॅपिली किंवा सूत्रकृमी सुद्धा
ज्याला आपण हेटरो रॅबिडेटिस असं त्याचं नाव आहे, हे सुद्धा सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. या नैसर्गिक शत्रूंना जमिनी जर आपण वाढवलं तर ते निश्चितपणे हुमणीला आळा आणू शकतात, हुमणीला कंट्रोल करू शकतात आणि त्या पद्धतीनं आपण जैविक नियंत्रणामध्ये आपण हुमणी हा विषय निश्चितपणे कंट्रोल करू शकतो. रासायनिक कीड नियंत्रणाबद्दल मी बोलणार नाहीये, कारण बरीचशी कीटकनाशकं आपल्याला माहिती आहेत. भौतिक, जैविक आणि रासायनिक कीटकनाशकं या तिन्हीचा आपल्याला उपयोग करावा लागेल. तुम्हाला जे एखादं रासायनिक कीटकनाशक जे पटेल, ज्याचे चांगले रिझल्ट्स आहेत, ज्याचे फारसे रेसिड्युअल इफेक्ट राहणार नाहीत, ज्याच्यामुळे जास्त जीवाणूंना जमिनीतला धोका होणार नाही, असं एखादं कीटकनाशक गरजेनुसार आपल्याला वापरायला हरकत नाही. पण हुमणी आल्यानंतर प्रयत्न करण्यापेक्षा, ज्याला आपण प्रॉफिलेप्टिक म्हणतो किंवा आपण म्हणतो की इलाज आधी करा तुम्ही, म्हणजे आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जसं म्हणतो, तसं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जैविक नियंत्रण आणि भौतिक नियंत्रण या दोन जर प्रणाली वापरल्या तर फार मोठं तुम्हाला रासायनिक औषधी सुद्धा वापरावी लागणार नाही. आणि जर गरज पडली तर काही उत्तम औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा आपण निश्चितपणे विचार करून अभ्यास करून वापर करू शकता. आता नेचर केअरनी याच्यामध्ये काय केलंय, तर नेचर केअरनी ग्रबगार्ड नावाचं अत्यंत प्रभावी जैविक कीटकनाशक आपण अशासाठी म्हणतोय की ते हुमणीसाठी आहे बेसिकली, तर ते आपण निर्माण केलंय. ग्रबगार्डमध्ये मेटारायझियम आणि बिवेरिया बॅसियाना या दोन परजीवी मित्र बुरशींचा वापर केलाय. ग्रबगार्डच्या वापरामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात हुमणीनाशक बुरशी जमिनीत वाढते. ती वाढते कशावरती बुरशी, तर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात तुम्ही दिलेली असतात, खतं असतात, सेंद्रिय पदार्थ असतात, ही बुरशी वाढते. पाण्यावाटे तुम्ही जर दिलेली असेल, म्हणजे आम्ही सांगतो की त्याचं ड्रेंचिंग पण करा किंवा खतात मिसळून वापरा किंवा शेणखतात मिसळून वापरा, पण ही कधी वापरा, तर पीक लागवडीच्या अगोदर वापरा. ऊसासारख्या पिकामध्ये 3 किलो लागण आणि 3 किलो भरणी या 2 डोसमध्ये तुम्ही ग्रबगार्ड वापरू शकता, प्रति एकर 3 किलो, किंवा त्याची अळवणी देऊ शकता. अळवणी घालताना जो आपला बोध असतो त्या बोधाच्या वरती जर आपण अळवणी घातली तर ती सगळी पाण्याबरोबर बुरशी खाली पाझरते आणि ही बुरशी त्या ज्या हुमणी ही जी तुमची अळी आहे, जी तुम्हाला त्रास देणार आहे, त्याच्यावरती त्या स्वतःचं वाढ करते, आवरण तयार करते आणि ती मोठी वाढ स्वतः करून त्यातलं जे सगळं अन्नांश आहे शोषून घेते आणि बुरशीचं इन्फेक्शन त्या हुमणीला होतं आणि ती हुमणी संपुष्टात येते. तर हा एक अतिशय चांगला मार्ग आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. माझ्याकडे असे अनेक शेतकऱ्यांचे नंबर्स आहेत किंवा कॉन्टॅक्ट्स असे आहेत की ज्यांनी ग्रबगार्ड वापरलंय, त्यांच्याकडे हुमणीचा प्रादुर्भाव झालाच नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खतं, रासायनिक पदार्थांचा संतुलित वापर हे सुद्धा प्रणाली वापरावी लागणार आहे. कारण कोणताही इम्बॅलन्स सॉइलमध्ये झाला की या किडी येतात, हे प्रामुख्याने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून ग्रबगार्डचा प्रभावी वापर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये, म्हणजे कीड येण्या अगोदर करावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ग्रबगार्ड हे 3 किलो मध्ये उपलब्ध आहे, 1.5 किलो यामध्ये उपलब्ध आहे. आपल्याला एकरी 3 किलो हे प्रमाण वापरायचं आहे, तर तुम्ही ग्रबगार्ड लागणीला 3 किलो आणि भरणीला 3 किलो हे तुम्ही पीक पद्धतीमध्ये वापरू शकता. ग्रबगार्ड वापरल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की मेटारायझियम असेल, बिव्हेरिया असेल, त्याची बुरशी जमिनीत जाते, ती पसरते, ती वाढते आणि ती या हुमणीवरती ती वाढून स्वतःची उपजीविका करते. तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय की हुमणी कशी होती, त्याच्यावरती मेटारायझियमची काय ऍक्शन झाली, बिव्हेरियाची काय ऍक्शन झाली आणि ती पूर्णपणे काळी पडून श्रिंक होते आणि ती हुमणी मरते. या पद्धतीने या दोन्हीची डायरेक्ट इन्फेक्शन करून ऍक्शन हुमणीवरती होते. आमच्या पीक पद्धतीमधला शेवटचं आमचं जैविक उत्पादन आहे ते म्हणजे पृथ्वीरीच. आता हुमणी हा विषय इथं मी थांबवतोय, कारण एक शेवटचं उत्पादन, जसं आपण आमचे सगळे जीवाणू खतं बघितली, जीवाणू कीटकनाशकं बघितली, मग आपण जीवाणूची आणि बुरशीची जैविक, ज्याला आपण म्हणूया जीवाणू म्हणण्यापेक्षा, आणि त्यानंतर आपण हुमणीवरचं ग्रबगार्ड बघितलं. त्यानंतर पीक पद्धतीमधलं आमचं कंपनीचं शेवटचं उत्पादन जैविक प्रकारातलं म्हणजे पृथ्वीरीच. आता एकात्मिक पीक पद्धती आपण बघतो आहोत, एकात्मिक पीक पोषण आपण बघतो आहोत, खत व्यवस्थापन असेल, कीटक व्यवस्थापन असेल किंवा कीड व्यवस्थापन असेल, तर त्याच्यामध्ये पृथ्वी रिच हा जो आमचा उत्पादन आहे हे पीक पोषणाच्या वरती आधारित आहे. जसं मी वारंवार आपल्याशी बोलतोय की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे, सेंद्रिय पदार्थ भरपूर पाहिजेत, शेणखत भरपूर पाहिजे, चांगल्या प्रकारच्या पेंडींचं खत पाहिजे, ग्रीन हार्वेस्ट सारखं उत्पादन पाहिजे, जेणेकरून तुमच्या जमिनीचं आरोग्य टिकून राहील. आणि मग जमिनीचं आरोग्य टिकवण्याकरता सगळ्यात महत्वाची मंडळी कोण काम करतात, तर जीवाणू करतात, काही चांगल्या उपयुक्त बुरशी करतात. आणि मग या सगळ्यांची वाढ करण्याकरता ते कल्चर तिथं देण्याचा एक प्रकार आपण हल्ली मुद्दाम लोकांशी बोलतो आहोत आणि त्याच्या अनुषंगानं लिक्विड कल्चर्स आम्ही निर्माण केली आणि त्या सगळ्याचा एक पॅक म्हणजे आमचं पृथ्वीरीच. पृथ्वीरीचमध्ये आम्ही काय म्हणलंय, बायोबूस्ट 1, 2, 3, 4 4 प्रकारचे जीवाणू आहेत जे तुम्हाला उपयुक्त होणार आहेत. आणि म्हणून पृथ्वीरीचमध्ये आम्ही बायोबूस्ट 1, बायोबूस्ट 2, 3 आणि 4 असं आपण त्याचं वर्गीकरण करून ते 4 जीवाणू तुम्हाला वापरायला दिलेले आहेत. म्हणजे तो कन्सोर्शिया आहे बेसिकली.
तर बायोबूस्ट एक मध्ये काय आहे, तर आपण पीएच न्यूट्रलायझर बद्दल बोलतोय. आपला जो जमिनीचा पीएच आहे तो अति रासायनिक खतं, 30-30 पीक पद्धती, अति पाणी, यामुळे आपण 8, 8.5, 9च्या कडे झुकलेलो आहोत. मग जर पीएच आपला न्यूट्रलाइज झाला नसेल, पीएच आपला जर नीट नसेल, 6.5 ते 7.5 मध्ये नसेल, तर दिलेली रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, जी काही आपण खतं देतोय, सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय, ते पीक नीट घेऊ शकत नाही. आणि म्हणून त्याचा पीएच बॅलन्स करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही पीएच बॅलन्सर, जे असे जीवाणू आहेत जे जमिनीचा पीएच रायझोस्फिअरमध्ये, म्हणजे जिथं तुमचं पीक लागलेलं आहे, जिथं तुमच्या वनस्पतीच्या मुळी आहेत, त्या मुळीच्या आसपासचा जो भाग आहे तो त्याचा पीएच बॅलन्स करण्याचं काम बायोबूस्ट 1 करतं. बायोबूस्ट 2 मध्ये काय, तर जमिनीच्या आतमध्ये आढळणारे पिथियम आहे, फायटोफथेरा आहे, फ्युजारियम आहे, काही बॅक्टेरियल विल्ट आहेत, त्याला संपवणाऱ्या काही किडींसाठी निर्माण केलेले जीवाणूंचा कन्सोर्शिया आहे, तो बायोबूस्ट 2 मध्ये आहे. बायोबूस्ट 3 मध्ये काय, तर नत्र स्फुरद पालाश, आपण जसं सुपर एन, सुपर पी, सुपर के बघितले, तसेच लिक्विड फॉर्म मध्ये नत्र स्फुरद पालाश हे पिकास उपलब्ध करून देण्याचं काम करणारी जी यंत्रणा आहे, जे जीवाणू आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. आणि बायोबूस्ट 4 मध्ये अविद्राव्य स्वरूपातील झिंक सिलिका गंधक विद्राव्य करून पिकाला देणारी मंडळी ही या बायोबूस्ट 4 मध्ये आहेत. तर आपण काय करायचंय, तर एकरी 1 लिटर आपण जर हे उत्पादन घेतलं, तर 550 लिटर मध्ये किंवा 100 लिटर पाण्यामध्ये चारही उत्पादनं एकत्र करायची. त्याच्यामध्ये दिलेलं जे काही सोल्युशन आहे ते टाकायचं. सोल्युशन म्हणण्यापेक्षा एक साखर दिली, एक प्रकारची डेक्स्ट्रिन दिलंय, ते टाका किंवा तुमच्याकडचा गूळ टाका आणि ते 24 तास ठेवा. आणि मग हे द्रावण तुम्ही पंपाद्वारे आळवणी करा किंवा ड्रिपद्वारे द्या. अशा पद्धतीने जर तुम्ही जमिनीत दिलं, पाटपाणी पद्धतीनं द्या, जीवामृतातून द्या, तर ही सगळी मंडळी जमिनीत जाऊन कार्यरत होतात. जमिनीमध्ये सेंद्रिय मॅटर, ज्याला सेंद्रिय पदार्थ आपण म्हणतो, ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो, सेंद्रिय कर्ब म्हणतो आपण, तर त्याच्या वापराने ही वनस्पतीमध्ये जी ताकद निर्माण करण्यासाठी जी अन्नद्रव्य पाहिजेत ती ही सोल्युबलाइज करून देतील, ती उपलब्ध करून देतील आणि पिकांना अन्नद्रव्य घेणं सोयीचं होतं. आणि म्हणून जसं आपण नेहमी म्हणतो की घरामध्ये स्वयंपाक करायला, म्हणजे गहू आणले, तांदूळ आणले, हे आपण शिजवून खातो. शिजवणारी जी व्यक्ती कोणी आहे, पण ती घरातली आई असेल, बहीण असेल, बायको असेल, तर हे कोणीतरी करणारं लागतं. तसं दिलेली खतं पिकाला त्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देणारा जो वर्ग आहे, हा सगळा जीवाणूंकडे जी सृष्टीनं सोपवलेली किमया आहे. तर हे जीवाणू उपयुक्त बुरशी या जमिनीमध्ये वाढण्याकरता पृथ्वीरिच या आमच्या या किटमधून आम्ही सगळे जीवाणू तुम्हाला दिलेले आहेत. तर दिलेली रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला मिळावीत म्हणून पृथ्वीचे मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल. तर धन्यवाद. आज आपण 2 प्रामुख्याने उत्पादनांची आपण माहिती घेतली. पहिलं ग्रबगार्ड, जे हुमणीवरती कार्यरत आहे, हुमणीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे. आणि दुसरं पृथ्वीरिच, की जे आपण ऊसामध्ये लागणीला डोस दिला, भरणीला डोस दिला, कुठल्याही पिकामध्ये आपण भर केली, कुठल्याही पिकामध्ये आपण खतं दिली, तर त्यानंतर त्याची 1 किंवा 2 आळवणी केली. द्राक्षामध्ये एप्रिलला एकदा, ऑक्टोबरला एकदा, डाळिंबामध्ये बहार धरताना एकदा, हळदीमध्ये वर्षातून किमान 2 ते 3 वेळा, आल्यामध्ये 2 ते 3 वेळा, ऊसामध्ये भरणीनंतर किमान 1 वेळा, अशा पद्धतीनं जर आपण पृथ्वीरिच दिलं, तर ही सगळी जो मायक्रोफ्लोरा आहे, जे जीवाणूंनी समृद्ध करण्याची जमीन आहे, हे सगळं काम पूर्ण होतं आणि त्याच्या निमित्ताने जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून माझी आपणास अशी विनंती आहे की नेचर केअरचा जैविक हा जो भाग आहे, मग जैविक खतं, जैविक कीटकनाशकं, ग्रबगार्ड आणि पृथ्वीरिच, हे आपण 4 भागामध्ये या सगळ्यांची आज आपण माहिती घेतली. याचा आपण वापर करू शकता. आमचा कस्टमर केअर नंबरला तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारू शकता आणि जेणेकरून आम्ही तुमचं शंका समाधान करण्यामध्ये निश्चितपणे पुढे येऊ, आपल्याला मदत करू. जे काही आमच्यापर्यंत शक्य आहे ते सगळं सांगायचा प्रयत्न करू. तर आज मी तिला आपण जैविक कीटकनाशकं आणि खत व्यवस्थापन हा आपला सेंद्रिय विचार भाग क्रमांक 10 पूर्ण होतोय. पुढील भागात आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत या सर्व प्रेझेंटेशन्सचा आपण अभ्यास करा. तुमच्याकडच्या काही सूचना असतील त्या आम्हाला सांगा आणि जैविक कीटकनाशकं, जैविक खतं, पृथ्वीरिच, ग्रबगार्ड या आमच्या उत्पादनांचा निश्चितपणे वापर करून आपली जमीन समृद्ध करा आणि कीटकनाशकांचे हल्ले परतून लावा, एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.